Hello my dear students, welcome all of you. Today we are going to start new type of private sector business organization which is partnership firm. So ह्याच्या आधी मित्रांनो आपण सोल ट्रेडिंग कन्सर्न हा जो प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनचा फर्स्ट सिम्पलेस्ट अँड ओल्डेस्ट फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आहे तो आपण कंप्लीट केला. त्याच्यामध्ये काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. जसं डिसएडव्हान्टेजेस ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न मध्ये फर्स्ट पॉइंट होता लिमिटेड कॅपिटल अँड बिकॉज ऑफ दॅट लिमिटेड कॅपिटल एक्सपान्शन ऑफ बिझनेस इज नॉट पॉसिबल. सो हा जो डिसएडव्हान्टेज आहे हा डिसएडव्हान्टेज नाहीसा करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी हा टाइप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनची सुरुवात झाली खऱ्या अर्थाने, तो म्हणजे पार्टनरशिप फर्म. चला आता तुम्हीच विचार करा, लिमिटेड कॅपिटल का कॅपिटल लिमिटेड होतं? त्याचा फर्स्ट रिझन आहे सोल मीन्स सिंगल, बरोबर. सो सोल प्रोप्रायटरशिप मध्ये ओनर एकच असतो. देअर इज अन सिंगल ओनर कॉल्ड ॲज सोल ट्रेडर. सो बिचारा एकटा माणूस किती पैसे किती कॅपिटल इन्व्हेस्ट करणार बिझनेस मध्ये? देअर इज सम लिमिटेशन. तो जास्तीत जास्त काय करेल, त्याच्या फ्रेंड्स कडून पैसे घेईल, पण ते शेवटी कर्ज झालं, त्याला सुद्धा लिमिटेशन आहे कर्ज किती घ्यायचं. बँक कडून लोन घेऊ शकतो. सो हा जो काय एक प्रॉब्लेम होता, सिंगल पर्सन असल्यामुळे कॅपिटल लिमिटेड होतं, लिमिटेड मॅनेजरियल ॲबिलिटी हे आपण बघितलं होतं. हे जे डिसएडव्हान्टेज होते सोल ट्रेडिंग कन्सर्नचे ते बऱ्यापैकी पार्टनरशिप फर्म मध्ये नाहीयेत. काहीच डिसएडव्हान्टेज नाहीयेत का पार्टनरशिप फर्मचे, असं मी बोलत नाहीये. डिसएडव्हान्टेजेस आहेत, पण सोल ट्रेडिंग मधले काही प्रॉब्लेम नक्कीच इथे सॉल्व्ह केलेले आहे आणि त्यामुळे पार्टनरशिप फर्मची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली की लिमिटेड कॅपिटलमुळे सिंगल मेंबर असल्यामुळे सोल ट्रेडर इज अन सिंगल पर्सन हा प्रॉब्लेम असल्यामुळे जो कॅपिटल लिमिटेडचा हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो तो पार्टनरशिप फर्म मध्ये होणार नाही. सो आपण आधीही याच्या आधी मी बोललो होतो एक से भले दो, तुम्ही ऐकलं असेल. सो पार्टनरशिप फर्म साठी कमीत कमी 2 इंडिव्हिज्युअलची गरज आहे. किती? 2. मग तुम्हाला प्रश्न पडेल सर कमीत कमी 2 जण एकत्र आले की त्याला आपण पार्टनरशिप फर्म बोलणार, बरोबर. मग जास्तीत जास्त मॅक्झिमम लिमिट किती असणार आहे? तर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात घ्या, पार्टनरशिप फर्म साठी मॅक्झिमम लिमिट आहे 50. सो जास्तीत जास्त 50 इंडिव्हिज्युअल एकत्र येऊ शकतात. कमीत कमी 2, मॅक्झिमम 50. सो तुम्हाला आता लक्षात आलं असेल, जर सिंगल पर्सनचा एखादा बिझनेस असेल तर त्याला आपण सोल ट्रेडिंग कन्सर्न बोलणार. मोर दॅन 1 पर्सन म्हणजे कमीत कमी 2 जण जर एखादा बिझनेस चालवत असतील तर त्याला आपण बोलणार पार्टनरशिप फर्म. सो सोल ट्रेडिंग कन्सर्न मध्ये आपण शिकलो होतो नो शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. तो एकटा बिझनेस ओन मॅनेज आणि कंट्रोल करतो, त्यामुळे सगळा प्रॉफिट हा त्या एकट्याचा असतो. त्याला कोणाचीही प्रॉफिट वाटायची गरज नसते, डिस्ट्रीब्यूट करायची गरज नसते. पण पार्टनरशिप फर्मच्या बाबतीत असं नाहीये. पार्टनरशिप फर्म मध्ये कमीत कमी 2 जण असणार आहेत. सो हे जो कोणी 2 आहेत त्यांना पार्टनर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पार्टनर. सो लक्षात घ्या, पार्टनरशिप मध्ये जे 2 इंडिव्हिज्युअल एकत्र आलेले आहेत त्याला आपण पार्टनर बोलणार आणि जो काय प्रॉफिट होणार तो त्यांना वाटून घ्यावा लागणार. सो एकतर त्या प्रॉफिट शेअरिंगचा एक ठराविक रेशो असतो, लाईक 2:2:1. समजा 3 पार्टनर आहे, 2:2:1. सो त्या रेशो मध्ये प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट होणार. इन द ऍब्सेन्स ऑफ पर्टिक्युलर रेशो इक्वली वाटायचं. कसं वाटायचं? इक्वली. सो तुम्हाला मी याच्या आधी एक एक्झाम्पल दिलं होतं प्रवर्तन क्लासेस. हे कुठलं एक्झाम्पल आहे? पार्टनरशिप फर्म. कारण प्रवर्तन क्लासेस मध्ये 3 इंडिव्हिज्युअल एकत्र आलेले आहेत, विशाल सर, आनंद सर, वीरेंद्र सर. सो हे 3 जण एकत्र येऊन त्यांनी कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू केलेले आहे प्रवर्तन क्लासेस या नावाने. सो प्रवर्तन क्लासेस मध्ये 3 पार्टनर आहेत असं तुम्ही म्हणू शकता. सो नक्की तुम्हाला काही इंट्रोडक्शन म्हणून महत्वाच्या सांगितलेल्या गोष्टी लक्षात आल्या असतील.
आता आपण बघूया मिनिंग. सो पार्टनरशिप फॉर्मची मिनिंग बघूया आपण. अ बिझनेस ऑर्गनायझेशन ओन अँड मॅनेज बाय मोर दॅन वन पर्सन. सो इथे इम्पॉर्टंट शब्द आहे मोर दॅन वन पर्सन, एकापेक्षा जास्त. म्हणून मी सांगितलं ना मिनिमम किती लोकांची गरज आहे, 2 लोकांची गरज आहे. सो मोर दॅन वन पर्सन वेअर ऑल पार्टनर्स शेअर्स इन प्रॉफिट अँड लॉसेस ऑफ द बिझनेस. काय करतात, बिझनेसचा प्रॉफिट अँड लॉस काय करतात, शेअर करतात. लक्षात घ्या. सो सोल ट्रेडिंग कन्सर्न मध्ये होतं नो शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. इथे प्रॉफिट अँड लॉसेसचं शेअरिंग होणार. हॅज वेल एज प्रॉफिट अँड लॉस तर शेअर करतात, त्याचबरोबर काय शेअर करतात, लायबिलिटी इज नोन ॲज पार्टनरशिप फर्म. सो मिनिंग जर तुम्हाला डोक्यात ठेवायचे तर या 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार. कुठल्या बिझनेसला पार्टनरशिप फर्म आपण म्हणणार, विच इज ओन अँड मॅनेज बाय मोर दॅन वन पर्सन. एकापेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल इन्व्हॉल्व झाले एका बिझनेस मध्ये तर त्याला तुम्ही पार्टनरशिप फर्म बोलणार. दुसरी गोष्ट, जे काही पार्टनर आहेत ते प्रॉफिट अँड लॉस आपापसात शेअर करणार. जनरली जर काही रेशो नसेल तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं इक्वली शेअर केला जातो. त्याचबरोबर लायबिलिटी सुद्धा आपापसात शेअर करणार. सो ह्याला म्हणणार पार्टनरशिप बिझनेस. सो आता आपण बघूया नेक्स्ट पार्ट, इम्पॉर्टंट पार्ट, डेफिनेशन. सो मिनिंग वरून तुम्हाला कळालं पार्टनरशिप फर्म म्हणजे काय, मिनिमम किती लोकांची गरज आहे, 2 लोकांची गरज आहे. मॅक्झिमम किती लोक एकत्र येऊ शकतात, 50, 50, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आता आपण बघूया डेफिनेशन. डेफिनेशन बघण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या, सोल ट्रेडिंग कन्सर्नच्या बाबतीत स्मॉलेस्ट बिझनेस ऑर्गनायझेशन असल्यामुळे वेगळा असा लीगल ऍक्ट नव्हता मित्रांनो. होता का कुठला ऍक्ट, नाही. पार्टनरशिप फर्म मध्ये तसा ऍक्ट आहे, तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह साठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. काय ऍक्ट आहे, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. हे कधीच विसरायचं नाही, अगदी ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. सो इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 प्रमाणे ज्या काही प्रोव्हिजन्स असतील त्या प्रोव्हिजन्स एखाद्या पार्टनरशिप फर्मला फॉलो कराव्या लागतात. सो ही जी पार्टनरशिप फर्मची डेफिनेशन आहे ती सेक्शन 4 मध्ये दिलेली आहे मित्रांनो. कुठे दिलेली आहे, सेक्शन 4 मध्ये दिलेली आहे ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. डिफाईन पार्टनरशिप हॅज, काय म्हणतायत बघा, पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन पर्सन who have agreed to share the profit of a business. सो इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात राहण्यासारखी आहे, अशा काही लोक एकत्र येतात त्यांच्यामधली आपापसातली रिलेशन म्हणजे पार्टनरशिप. ती कशासाठी एकत्र आले आहेत किंवा त्यांनी काय ऍग्री केलं आहे तर ते प्रॉफिट ऑफ बिझनेस काय करणार आहेत, शेअर करणार आहेत. पुढे लक्षात घ्या, मेन आहे carried on by all or any of them acting for all. म्हणजेच काय, तर पार्टनरशिप साठी तिघही मिळून एकत्र काम करतील. जसं वीरेंद्र सर, आनंद सर, विशाल सर, आम्ही प्रत्येकाने काही विषय वाटून घेतले आहेत, आम्ही तिघही लेक्चर घेतो. सो आम्ही तिघही मेहनत घेतो, त्यामुळे होणारा प्रॉफिट हा तिघांमध्ये डिवाइड होणार. और एनी वन ऑफ देम ऍक्टिंग फॉर ऑल, किंवा समजा कुणीतरी एकटाच काम करतोय त्याच्यामुळे प्रॉफिट झाला तरी सुद्धा पार्टनरशिप असल्यामुळे तो सगळ्यांमध्ये डिवाइड होणार. सो हे पुढे आपल्याला शिकायचं, हा एक डिसएडव्हान्टेज आहे. तिघांमधल्या एका पार्टनरनी जास्त काम केलं किंवा काहीतरी वेगळं काम केलं त्याच्यामुळे प्रॉफिट झाला तर त्या एकामुळे झालेला प्रॉफिट सुद्धा पार्टनरशिप फर्म असल्यामुळे तिन्ही पार्टनर मध्ये वाटावा लागतो. सो काय डेफिनेशन मध्ये सांगितलंय तुमच्या लक्षात येत आहे का, तर प्रॉफिट जो काय आहे तो शेअर करायचा. एकतर तो सगळ्या पार्टनरमुळे होऊ दे किंवा त्यांच्यापैकी कुणी एकामुळे होऊ दे. सो मेन काय आहे, प्रॉफिट शेअर करायचा. आलं लक्षात. सो एकाची दुसऱ्या बरोबर असलेली रिलेशनशिप म्हणजे पार्टनरशिप. सो वीरेंद्र सर माझे कोण आहेत, पार्टनर आहे.
आनंद सर माझे कोण आहेत, पार्टनर आहे. सो ह्याला म्हणणार पार्टनरशिप. इज इट क्लिअर? सो ही पहिली डेफिनेशन तुम्ही डोक्यात ठेवायची आहे, कारण की ऍक्ट प्रमाणे आहे. सो मी पुन्हा सांगेन, ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही हा जो इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 आहे तो तुम्ही लक्षात ठेवा, कारण ऑब्जेक्टिव्हला ते विचारू शकतात. सो कधी ऍक्ट पास करण्यात आला पार्टनरशिप साठी, 1932 मध्ये, म्हणून त्याला म्हणतात इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. सो आता पार्टनरशिपशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. सो ह्या इम्पॉर्टंट टर्म्स आपण बघूया. सो पहिली इम्पॉर्टंट टर्म आहे पार्टनर. हे तर मी तुम्हाला सांगितलं, पहिली इम्पॉर्टंट टर्म आहे पार्टनर. सो आता वीरेंद्र सर, विशाल सर आणि आनंद सर आम्ही तिघे जण एकत्र आलो आणि प्रवर्तन क्लासेसची सुरुवात झाली. सो प्रवर्तन क्लासेसला तुम्ही बोलणार फर्म नेम. आम्ही एकत्र आलोय, त्याचं नाव काय आहे, कुठल्या फर्म, आमची फर्म कुठली आहे, प्रवर्तन क्लासेस. सो हे आहे फर्म नेम. त्याच्यानंतर पार्टनरशिप फर्म. सो आम्ही तिघं एकत्र येऊन काय करणार आहे, कोचिंग क्लासेस. सो प्रवर्तन क्लासेस ही आमची पार्टनरशिप फर्म झाली. सो आम्ही ओनर किती आहे, 3, वीरेंद्र सर, विशाल सर, आनंद सर. सो आम्ही तिघे काय असणार आहे, पार्टनर. येते का लक्षात? सो आम्ही तिघे एकमेकांचे पार्टनर असणार. येते लक्षात का तुम्हाला? सो आम्ही तिघे जण एकत्र येऊन एक ऑर्गनायझेशन सुरू केली, तिला बोलणार पार्टनरशिप फर्म. त्यानंतर तिचं नाव काय ठेवलं, प्रवर्तन क्लासेस. सो तुम्हाला या टर्म क्लिअर झाल्या असतील. वाचून बघूया आपण. फर्स्ट आहे पार्टनर, person who have entered into partnership agreement with one another are individually called as partner. So एक माणूस दुसऱ्या बरोबर पार्टनरशिप एग्रीमेंट साइन करतो म्हणजे तो एकमेकांचा काय झाला, पार्टनर झाला. लक्षात घ्या. पार्टनरशिप फर्म. नेक्स्ट आहे पार्टनरशिप फर्म. Person who have entered into partnership with one another are collectively called a firm. म्हणजे आम्ही तिघं एकत्र असेल तर आम्ही तिघं एकत्र म्हणजे पार्टनरशिप फर्म. इंडिव्हिज्युअली आम्ही एकमेकांना काय बोलणार, विशाल सर आनंद सरांना काय बोलणार, ते माझे पार्टनर आहेत. आनंद सर विशाल सरांना काय बोलणार, हे माझे पार्टनर आहेत. सो इंडिव्हिज्युअली आम्ही पार्टनर आहे, पण आम्ही तिघे जण जेव्हा एकत्र येऊ तेव्हा आमची एक काय झाली, फर्म, ऑर्गनायझेशन. आणि त्या फॉर्मचं नाव आहे प्रवर्तन क्लासेस. सो थर्ड कन्सेप्ट आहे इम्पॉर्टंट, फर्म नेम. द नेम अंडर विच पार्टनरशिप बिझनेस इज कॅरीड ऑन इज कॉल्ड ॲज फर्म नेम. जसं आपलं आहे प्रवर्तन क्लासेस. सो एकटा वीरेंद्र सर, विशाल सर, आनंद सर हे कोण आहेत, पार्टनर आहेत इंडिव्हिज्युअली. तिघ जण एकत्र आले की त्याची फर्म होते, त्यामुळे त्याला बोलतात पार्टनरशिप फर्म. त्यांनी त्यांच्या पार्टनरशिप फर्मला नाव दिलंय प्रवर्तन क्लासेस. सो हे इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म आहे पार्टनरशिप डीड और एग्रीमेंट. सो हे एक इम्पॉर्टंट आहे. पार्टनरशिप डीड और एग्रीमेंट हे एक प्रकारचं एग्रीमेंट आहे, लक्षात घ्या, जे प्रत्येक पार्टनरनी साइन करायचं. ह्याच्यामध्ये काय असतात तर ह्याच्यामध्ये पार्टनरशिपशी रिलेटेड टर्म्स अँड कंडिशन असतात. टर्म्स अँड कंडिशन म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन. आलं का लक्षात? सो 3 माणसं एकत्र आलेले आहेत, 3 इंडिव्हिज्युअल बिझनेस करण्यासाठी. भविष्यात त्यांच्यामध्ये काही डिस्प्यूट्स होऊ शकतात. सो त्यावेळेला काहीतरी एक लीगल डॉक्युमेंट तुमच्याकडे असलं पाहिजे ना, ॲज अ प्रूफ की तुम्ही पार्टनर आहात. तर ते काय असणार आहे, पार्टनरशिप डीड. सो पार्टनरशिप डीड 3 पार्टनर आहे, तर त्याच्यावरती पहिल्या तिघांची नावं असणार. ते तिघं कशा रेशोनी प्रॉफिट शेअर करणार आहे तो रेशो असणार, आणि बाकी काही पार्टनरशिप फर्मच्या टर्म्स अँड कंडिशन असणार. सो पार्टनरशिप फर्म मध्ये काय असतात तर लक्षात घ्या, टर्म्स अँड कंडिशन ऑफ पार्टनरशिप बिझनेस. सो हे तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे. ज्या डॉक्युमेंट वरती टर्म्स अँड कंडिशन असतात पार्टनरशिप बिझनेसच्या, त्याला तुम्ही पार्टनरशिप डीड किंवा एग्रीमेंट म्हणायचं आहे. ते 3 पार्टनर असतील तर तिघांनी त्याच्यावरती सिग्नेचर केलेली असते. आलं का लक्षात? सो पार्टनरशिप डीड हा शब्द पण लक्षात घ्या. सो पार्टनरशिप डीड म्हणजेच एग्रीमेंट. जनरली आम्ही सुद्धा पार्टनरशिप डीड केलेला आहे.
500 रुपीजचा स्टॅम्प घ्यायचा कोर्टातून, त्याच्यावरची पार्टनरशिप डीडचा फॉर्मॅट रेडी असतो, तिघांच्या सह्या येणार, फोटो येणार, रूल्स अँड रेग्युलेशन्स असणार, त्याला तुम्ही म्हणणार पार्टनरशिप डीड. सो या इम्पॉर्टन्स टर्म झाल्यानंतर आपण आता बघूया फीचर्स. सो फीचर मध्ये फर्स्ट पॉइंट आहे ऍग्रीमेंट. फीचर मध्ये फर्स्ट पॉइंट आहे ऍग्रीमेंट. सो पार्टनरशिप फर्म मध्ये काय होतं रे, तर एकापेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल एकत्र येतात, कमीत कमी 2, बरोबर ना. मिनिमम किती पर्सन असतात, 2, आणि मॅक्झिमम किती असतात, 50. सो ह्यांच्यामध्ये ऍग्रीमेंट होणं गरजेचं आहे, कारण हे एकमेकांशी रिलेशन मध्ये नसतात. हे मे बी ते एकमेकांचे मित्र असू शकतात. आज मला सांगा अशी परिस्थिती आहे, भाऊ भावाचा नसतो पैशासाठी, तर मित्राचं काय सांगू शकतो. त्यामुळे जर तुम्ही 2-4 मित्र एकत्र येऊन बिझनेस करू पाहताय तर त्यामध्ये ऍग्रीमेंट साइन करणं गरजेचं आहे. सो जनरली ऍग्रीमेंट साठी काय हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. ऍग्रीमेंट ओरलही असू शकतं किंवा रिटनही असू शकतं. बघा इथे तुम्हाला दिलंय, द ऍग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स मे बी ओरल और रिटन. ओरली केलं तरी चालेल म्हणजे तोंडी, रिटन असेल तरीही चालेल. पण मला सांगा रे, तुम्हीच थोडा विचार करा, कुठलं ऍग्रीमेंट बेटर आहे. तर सहज तुमच्या तोंडातून येईल, सर रिटर्न ऍग्रीमेंट बेटर आहे. का, कारण भविष्यात जर काही भांडण झालं तर ह्याज अ प्रूफ ऑफ एव्हिडन्स म्हणून तुमच्याकडे ते ऍग्रीमेंट असू शकतं की नाही ना. मग रिटर्न ऍग्रीमेंट म्हणून तर तिथे दिलं बघा, इट इज ऑलवेज ऍडवाइजेबल टू हॅव रिटर्न ऍग्रीमेंट. सो काय रे, नेहमी ऍडवाइज काय करताय, बेटर काय असतं, सगळ्या पार्टनर्स मध्ये रिटर्न ऍग्रीमेंट असणं काय रे तुमच्यासाठी ऍडवाइजेबल आणि बेनिफिशियल आहे. भविष्यात काही प्रॉब्लेम झाले तर त्रास होणार नाही. आलं लक्षात. सो पार्टनरशिप फर्म म्हणजेच काय, एखादी फर्मला पार्टनरशिप फर्म कधी बोलणार तुम्ही, जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोक एकत्र आले आणि त्यांनी एक ऍग्रीमेंट साइन केलं म्हणजे पार्टनरशिप. आणि त्या ऍग्रीमेंटला म्हणतात पार्टनरशिप डीड. हे लक्षात ठेवा, काही टर्म्स नवीन येतात ते तुमच्या डोक्यात राहिले पाहिजे. पार्टनरशिप डीड इज नथिंग बट ऍग्रीमेंट बिटवीन ऑल इंडिव्हिज्युअल किंवा पार्टनर म्हणा तुम्ही, 2 or more पर्सन जे एकत्र येणार आहेत पार्टनरशिप बिझनेस करण्यासाठी, त्याला ऍग्रीमेंटची गरज आहे, पार्टनरशिप डीडची गरज आहे. सो ते ओरलही असू शकतं किंवा रिटर्नही, पण बेनिफिशियल काय आहे तुमच्या दृष्टीने, रिटर्न ऍग्रीमेंट, कारण तुमच्याकडे प्रूफ राहतं. नेक्स्ट पॉइंट आहे जॉईंट ओनरशिप. जसं सोल ट्रेडिंग कन्सर्न मध्ये सिंगल ओनरशिप होतं, तो बिचारा सिंगल, सोल मीन्स सिंगल, सो सिंगल ओनर होता सोल ट्रेडर. कुणी होता का शेअरिंग साठी, नाही. पण इथे जॉईंट ओनरशिप असणार आहे. समजा आता प्रवर्तन क्लासचे पार्टनर किती, 3. सो हे तिघही जॉईंटली ओनर असणार आहेत. तिघही जॉईंटली काय असणार आहेत, ओनर असणार. म्हणजे वीरेंद्र सर ही प्रवर्तन क्लासचे ओनर आहेत, विशाल सर, आनंद सर सुद्धा प्रवर्तन क्लासचे ओनर आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे जॉईंट मॅनेजमेंट. तर जॉईंट मॅनेजमेंट म्हणजेच काय, बिझनेसच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात सगळे पार्टनर जॉईंटली मॅनेज करू शकतात. कोण कोणाला असं बोलू शकत नाही की बाबा रे तू काय इथे बघतोयस. वीरेंद्र सर सुद्धा लेक्चर घेतात, विशाल सर सुद्धा लेक्चर घेतात, आनंद सर सुद्धा लेक्चर घेतात. म्हणजे ही जी काय लेक्चरच्या संदर्भातली मॅनेजमेंट आहे हे आम्ही तिघांनी आपापसात लेक्चर सब्जेक्ट काय घेतलेले आहेत, वाटून घेतलेले आहेत, त्याप्रमाणे आपले लेक्चर्स होतात की नाही. सो आम्ही तिघेही ओनर आहे, म्हणजे जॉईंट ओनरशिप, 3 ओनर आहेत बिझनेसचे प्रवर्तन क्लासचे. जॉईंट मॅनेजमेंट, प्रवर्तन क्लास आम्ही तिघही मॅनेज करतो. सो जॉईंट मॅनेजमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे लॉफुल बिझनेस. सो लॉफुल बिझनेस, लॉफुल म्हणजे काय, लीगल. जे काय तुम्ही बिझनेस कराल हा कसा पाहिजे, लीगल पाहिजे. कुठलाही इनलीगल बिझनेस तुम्ही करायचा नाहीये. सो ह्याने दिलंय बघा, नॉट एंगेज इन एनी बिझनेस विच इज फॉरबिडन बाय लॉ ऑफ लँड. फॉरबिडन म्हणजेच काय, बॅन. कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी बॅन आहे, किंवा सोपा शब्द नॉट अलाउड, कायद्याप्रमाणे जे अलाव नाहीये
अशा गोष्टीचा बिझनेस म्हणजे इनलिगल बिझनेस, अनलॉफुल बिझनेस. सो अनलॉफुल बिझनेस करायचा नाही. एव्हरी पार्टनरशिप फर्म मस्ट अंडरटेक ओनली लॉफुल बिझनेस. सो लक्षात ठेवा, लॉफुल बिझनेस करायचा आहे. कुठल्याही अशा गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही जी कायद्यानुसार बॅन आहे. फॉरबिडन म्हणजे लिहून घ्या तुम्ही, बॅन असणे किंवा नॉट अलाव. सो सोप्या भाषेत, द पार्टनरशिप फर्म कॅन नॉट फॉर्म टू कॅरी अनलॉफुल बिझनेस. सो कॅन नॉट बी फॉर्म टू कॅरी आउट एनी अनलॉफुल बिझनेस. येते लक्षात. लाईक स्मगलिंग, हे बघा लिहिलंय त्यांनी, एक्झाम्पल पण दिलंय. स्मगलिंग, त्याचबरोबर सेल ऑफ इलिगल आर्म्स म्हणजे बंदूक वगैरे अशा गोष्टी असतात ना, दारू गोळा बॉम्ब अशा गोष्टी विकणं वगैरे, ज्या अनलॉफुल आहेत त्या करायच्या नाही. 2 किंवा 2 पेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल एकत्र या पार्टनरशिप बिझनेस करण्यासाठी, पण तो बिझनेस लॉफुल असला पाहिजे. कायद्याने ज्या गोष्टींना मान्यता दिलेली आहे लीगल असला पाहिजे. इनलिगल ऍक्टिव्हिटी कुठल्याही प्रकारची करायची नाही. सो लॉफुल बिझनेस असला पाहिजे. कसा असला पाहिजे? लॉफुल बिझनेस. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो पहिले 4 पॉइंट आपण कंप्लीट केले आहेत. आपण आता बघूया 5वा पॉइंट, जो की IMP पॉइंट आहे. स्टार मार्क करून ठेवा. लायबिलिटी. सो लायबिलिटी ऑफ ईच पार्टनर इज अनलिमिटेड, जॉईंट अँड सेव्हरल. बघा हा शब्द इम्पॉर्टंट आहे. जे काय पार्टनर आहे, विशाल सर, आनंद सर, वीरेंद्र सर, आपण प्रवर्तन क्लासच जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवूया. सो विशाल सरांची लायबिलिटी अनलिमिटेड, जॉईंट अँड सेव्हरल. आनंद सरांची सुद्धा, वीरेंद्र सरांची सुद्धा. ईच पार्टनर म्हणतात ते अनलिमिटेड, जॉईंट अँड सेव्हरल. म्हणजेच काय, अनलिमिटेड हा वर्ड तुम्हाला माहिती आहे. आपण अनलिमिटेड लायबिलिटी सोल ट्रेडिंग कन्सर्न मध्ये शिकलोय. देअर इज नो एनी डिस्टिंक्शन बिटवीन पर्सनल प्रॉपर्टी अँड बिझनेस प्रॉपर्टी. जर का बिझनेस लायबिलिटी पे करण्यासाठी बिझनेस प्रॉपर्टी सफिशियंट नसेल, कमी पडते, शॉर्टेज आहे, मग तुमची पर्सनल प्रॉपर्टी पण यूज केली जाणार बिझनेसची लायबिलिटी पे करण्यासाठी. ह्याला म्हणतात अनलिमिटेड लायबिलिटी. सो हे आपल्याला झालंय. सो अनलिमिटेड लायबिलिटी बद्दल आता अजून मी जास्त डिस्कस करणार नाही. अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय, पुन्हा एकदा सांगतो. बिझनेस लायबिलिटी पे करण्यासाठी बिझनेस प्रॉपर्टी विकली जाणार, पण जर अमाऊंट शॉर्ट पडत असेल तर पर्सनल प्रॉपर्टी ही विकली जाणार. ह्याला म्हणतात अनलिमिटेड लायबिलिटी. सो आपल्यासाठी अजून नवीन शब्द काय आहे? द लायबिलिटी ऑफ ईच पार्टनर इज अनलिमिटेड, जॉईंट अँड सेव्हरल. ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात घ्या. सो जॉईंट लायबिलिटी म्हणजे काय? जॉईंट लायबिलिटी म्हणजे काय रे? बिझनेस किती जणांचा आहे सांगा? प्रवर्तन क्लासेस ह्या बिझनेसचे ओनर किती आहेत? किती पार्टनर आहेत? 3 पार्टनर आहेत. सो हे तिघं जॉईंटली लायबिलिटी साठी जबाबदार आहे. उद्या वीरेंद्र सर किंवा विशाल सर असं म्हणू शकत नाहीत की मी ही लायबिलिटी पे नाही करणार. आमची पार्टनरशिप फर्म आहे, सो आम्ही तिघंही जॉईंटली जबाबदार आहोत ती लायबिलिटी पे करण्यासाठी. लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट आहे सेव्हरल लायबिलिटी. सेव्हरल म्हणजे काय? जो असेल तो. समजा फ्युचर इज अनसर्टन, काही सांगू शकत नाही भविष्यात काय होईल, तुम्ही इमॅजिन करू शकता. सो समजा 3 पैकी 2च पार्टनर आता शिल्लक आहेत. एका पार्टनरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, डेट, इन्सॉल्वन्सी किंवा लुनॅटिक झाला तो, तर मग 2 जण जे आहेत जिवंत त्यांनी ती लायबिलिटी पे करायची. ह्याला बोलणार सेव्हरल. बघा सगळ्यांना कळालंय. जॉईंट म्हणजे काय? प्रवर्तन क्लासेसचे पार्टनर किती आहेत? 3 जण. सो तिघही जॉईंटली इक्वली जबाबदार आहेत ती लायबिलिटी पे करण्यासाठी. जर समजा 90,000 लायबिलिटी असेल तर वीरेंद्र सर 30,000 देणार, विशाल सर 30,000 देणार, आनंद सर 30,000 देणार, जॉईंटली तिघांमध्ये वाटून. सेव्हरल लायबिलिटी म्हणजे काय? समजा वीरेंद्र सर, आनंद सर, विशाल सर नाही आहेत, मग आता राहिले किती? प्रवर्तन क्लासेसमध्ये 2च राहिले ना, जस्ट फॉर एक्झाम्पल म्हणून लक्षात घ्या. सो 3 पार्टनर होते, पण आता किती आहेत? 2च आहेत ना. सो त्या दोघांनी पे करायची. चला मी वाचून बघतो हा पॉइंट नवीन असल्यामुळे मग तुम्हाला कळेल. जॉईंट लायबिलिटी इंडिकेट दॅट ईच अँड एव्हरी पार्टनर इज जॉईंटली लायबल. बघा ईच अँड एव्हरी म्हणजे 3 पार्टनर आहेत, तिघही जॉईंटली इक्वली जबाबदार आहे
with other partner for the debt of the firm. Debt म्हणजेच liability, whether incurred by himself or other partner as agent of the firm. जर माझ्या स्वतःमुळे एखादी लायबिलिटी अराईज झाली असेल तरी सुद्धा तिघही जबाबदार आहेत, किंवा दुसऱ्या कोणामुळे झाली असेल तरी सुद्धा तिघही जबाबदार आहेत. कारण पार्टनरशिप फर्म म्हणजेच काय, तर पार्टनरशिप म्हणून झाली आहे. सो एकटा काही डिसिजन घेऊ द्या किंवा दुसरा कोणी काही डिसिजन घेऊ द्या, जॉईंटली सगळे जबाबदार आहे. सेव्हियर लायबिलिटी म्हणजे बघा, इंडिकेट दॅट each and every partner is individually and separately liable for debt of the firm, whether incurred by himself or other partner as agent of the firm. So सिव्हिअर म्हणजे काय, सेपरेटली. उद्या जर यांच्यातलं कोण नसेल तर जो कोणी आहे तो सुद्धा त्यासाठी लायबल आहे. सो पाचवा पॉइंट लायबिलिटी स्टार मार्क करा, ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट आहे. सहावा पॉइंट सुद्धा ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट आहे, नंबर ऑफ पार्टनर्स. हे मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं आहे. मिनिमम नंबर ऑफ पर्सन किंवा मिनिमम मेंबरशिप आहे टू पर्सन. ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात घ्या, पार्टनरशिप फॉर्मची मिनिमम मेंबरशिप आहे 2 आणि मॅक्झिमम मेंबरशिप आहे 50. सो बघा इथे मी तुम्हाला हायलाइट करतो, मिनिमम 2 पर्सन पाहिजे, कारण एकच पर्सन म्हणजे सोल ट्रेडिंग कन्सर्न ना. सो पार्टनरशिप फर्म म्हणजेच काय, ऍडव्हान्स व्हर्जन आहे. सोल ट्रेडिंगच्या पुढे पार्टनरशिप फर्म म्हणजे कमीत कमी 2 पाहिजे. जास्तीत जास्त किती पाहिजे, मॅक्झिमम पार्टनर्स परमिटेड आर 50. राही लक्षात, मिनिमम 2 मॅक्झिमम 50. ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा. पॉइंट नंबर 7, प्रिन्सिपल और एजंट रिलेशनशिप. सॉरी. सो प्रिन्सिपल म्हणजे कोण, ओनर. प्रिन्सिपल म्हणजे कोण, ओनर. म्हणजे मी, वीरेंद्र सर, आनंद सर, आम्ही तिघेही कोण आहे, ओनर आहोत, प्रवर्तन क्लासेसचे मालक आहोत. पण ज्या वेळेला समजा विशाल सर एखाद्या आउटसाइडर बद्दल बरोबर काही डीलिंग करतायत, प्रवर्तन क्लासशी संबंधित काहीतरी डीलिंग आउटसाइडरशी करतायत, तर मला माझ्या बिझनेसचा रिप्रेझेंटेटिव्ह, प्रवर्तन क्लासेसचा रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही बोलणार, म्हणजेच एजंट. सो बघा, जेव्हा विथिन द फर्म आम्ही तिघं असणार, प्रवर्तन क्लासेस मध्ये आम्ही तिघं आहे. सो आम्ही पार्टनर कोण आहे, तिघं, म्हणजे आम्ही प्रिन्सिपल आहे, ओनर आहे. प्रिन्सिपल म्हणजे ओनर. पण आमच्यापैकी कुणी एक आउटसाइडर बरोबर काहीतरी डील करतोय, बिझनेस करतोय. सो त्या आउटसाइडर साठी मी म्हणजे कोण असणार आहे, एजंट. आउटसाइडर साठी मी कोण असणार, एजंट असणार, प्रवर्तन क्लासचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे एजंट. कन्सेप्ट क्लिअर होते का. प्रिन्सिपल म्हणजेच काय, विथिन द फर्म, प्रवर्तन क्लासेस मध्ये आम्ही एकमेकांसाठी कोण असणार आहे, ओनर असणार आहे, प्रिन्सिपल. पण आमच्यापैकी कोणीतरी एक आउटसाइडरशी काही बिझनेस मीटिंग करतोय, डीलिंग करतोय, तर त्या आउटसाइडर साठी तो कोण असणार आहे, एजंट असणार आहे. जसं काय इथे दिलंय, टू ईच अदर विथिन फर्म दे आर ऍक्टिंग हॅज प्रिन्सिपल. सो प्रवर्तन क्लासेसच्या मध्ये प्रत्येक जण एकमेकासाठी कोण असणार आहे, प्रिन्सिपल म्हणूनच काम करणार. ओनर, जेव्हा मी लेक्चर घेतो तेव्हा ते दोघ जण असतात का, नाही, तेव्हा मी ओनर. जेव्हा आनंद सर लेक्चर घेतात, आनंद सर ओनर, म्हणजे विथिन द ऑर्गनायझेशन आम्ही ओनर असणार. कळलं का. वाईल डीलिंग विथ आउटसाइडर और वाईल रिप्रेझेंटेटिंग फर्म दे ऍक्ट ॲज अन एजंट ऑफ द फर्म. सो तुम्ही आउटसाइडर साठी कोण असणार आहे, एजंट असणार आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट. ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय, प्रवर्तन क्लास कोणी सुरू केलाय, विशाल सर, आनंद सर, वीरेंद्र सर. सो विशाल सर त्यांचा प्रवर्तन क्लासेस मधला शेअर त्यांच्या भावाला देऊ शकतात का, आन्सर आहे नो. रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट. हा, जर सगळ्यांची परमिशन असेल तर देऊ शकतात, बट विदाउट परमिशन मी माझा शेअर माझ्या भावाला किंवा कोणालाही देऊ शकत नाही. सो रिस्ट्रिक्शन इन द ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट. नो पार्टनर ऑफ फर्म कॅन ट्रान्सफर और सेल देअर इंटरेस्ट और शेअर इन द फर्म टू आउटसाइडर विदाउट द प्रायर कन्सेंट, म्हणजेच प्रायर परमिशन ऑफ ऑल अदर पार्टनर्स इन द फर्म. सो कन्सेंट म्हणजे लिहून घ्या, परमिशन.
सगळ्यांची जर परमिशन असेल, वीरेंद्र सर हो बोलले, आनंद सर हो बोलले, माझं तर येस असणारच आहे, मी ऍग्री असणारच आहे, तर भावाला आम्ही शेअर मध्ये इन्व्हॉल्व, पार्टनरशिपच्या शेअर मध्ये इन्व्हॉल्व करू शकतो. पण जर परमिशन नसेल तशा पद्धतीने मी कुठल्याही प्रकारे भावाला इन्व्हॉल्व करू शकत नाही. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे पार्टनरशिप फर्मच्या बाजूने, तो म्हणजे रजिस्ट्रेशन. सो आता पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, पार्टनरशिप साठी कुठला ऍक्ट आहे? इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. ह्या ऍक्ट प्रमाणे जर तुम्ही मला विचाराल तर रजिस्ट्रेशन इज नॉट कंपल्सरी. मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी. सो ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज नॉट मॅन्डेटरी. नॉट मॅन्डेटरी म्हणजे नॉट कंपल्सरी ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. सो इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 प्रमाणे पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाहीये. पण हा झाला इंडियन पार्टनरशिप ऍक्ट ऍट सेंट्रल लेवल. प्रत्येक स्टेट मध्ये स्टेट गव्हर्नमेंट असतं मित्रांनो. जसं महाराष्ट्र स्टेट मध्ये कुठलं असणार आहे? महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट, हो की नाही? सो प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटच्या नुसार म्हणजे स्टेट लॉ नुसार महाराष्ट्रामध्ये एप्रिल 1985, तुम्ही स्क्रीनवर तुमच्या बघू शकता, महाराष्ट्रामध्ये एप्रिल 1985 पासून रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज कंपल्सरी. सो हे जे मी तुम्हाला स्क्रीनवर हायलाइट केलेलं दिसतंय ते तुम्ही ऑब्जेक्टिव्ह साठी डोक्यात घ्या. पहिलं काय डोक्यात ठेवणार? इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 प्रमाणे रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाहीये. पण महाराष्ट्र स्टेट मध्ये एप्रिल 1985 मध्ये स्टेट गव्हर्नमेंट असतं ना, सो त्यांच्यानुसार पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. आलं लक्षात? बघा पुढे दिलंय, ॲज पर देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट प्रोव्हिजन. सो प्रत्येक स्टेट मध्ये स्टेट गव्हर्नमेंट असतं. सो तिकडच्या महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या नियमानुसार एप्रिल 1985 पासून रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. तुम्ही एवढा लिहिलात तरी इनफ आहे. इफ पार्टनर सो डिझायर दे कॅन रजिस्टर देअर फर्म विथ रजिस्टर ऑफ फर्म. जर रजिस्टर करायचं झालंच तर तुम्ही कुठे रजिस्टर करू शकता? रजिस्ट्रार ऑफ फर्म्स. तिकडे तुम्ही कंपनीसाठी असतं रजिस्ट्रार ऑफ कंपनी, फर्म साठी आहे रजिस्ट्रार ऑफ फर्म. तिथे तुम्ही तुमच्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन करू शकता ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट्स. The firm as well as partner enjoys several benefit after registration of the firm. So registration केल्यानंतर त्याचे नक्की तुम्हाला काहीतरी फायदे होऊ शकतात. सो हे एक्स्ट्रा नाही केले तरी चालेल. तुम्ही हा पहिल्या इथपर्यंत ज्या मी आता मार्किंग करतो या 3 लाईन एवढं तुम्ही एक्सप्रेशन लिहिलं पाहिजे. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 प्रमाणे रजिस्ट्रेशन इज नॉट कंपल्सरी but in Maharashtra from April 1985 registration is compulsory as per respective state provision. एवढं तुमचं एक्सप्लेनेशन आलंच पाहिजे. नेक्स्ट पॉइंट नंबर 10, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. जसं सोल ट्रेडिंग कन्सर्न मध्ये होतं नो शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस, कारण तो एकटा होता. सोल ट्रेडर हा सिंगल ओनर, एकटा ओनर आहे. पण पार्टनरशिप मध्ये तसं आहे का मित्रांनो? पार्टनरशिप मध्ये काय शिकलो आपण? 2 किंवा 2 पेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल एकत्र येतात. सो ऑब्विसली आता प्रवर्तन क्लासेस मध्ये 3 जण एकत्र आलेले आहेत बिझनेस करण्यासाठी. सो जो काय प्रवर्तन क्लासचा प्रॉफिट असणार हा 3 डिस्ट्रीब्यूट होणार, डिवाइड होणार. मग त्याचा काहीतरी ठराविक रेशो असू शकतो. त्यांनी ज्याप्रमाणे कॅपिटल इन्व्हेस्ट केलंय, समजा मी 1 लाख केलेला आहे, वीरेंद्र सरांनी 2 लाख केलेला आहे, आनंद सरांनी 2 लाख केलेला आहे. मग रेशो काय झाला रे? 2:2:1. 2:2:1 म्हणजेच काय, जर 5 रुपये प्रॉफिट झाला तर 2 रुपये वीरेंद्र सरांना मिळणार, 2 रुपये आनंद सरांना मिळणार आणि मला फक्त किती भेटणार? 1 रुपये. त्याचं रिझन काय? कॅपिटल इंट्रोड्यूस. जेव्हा कॅपिटल इंट्रोड्यूस करायचं होतं मी 1 लाखच इंट्रोड्यूस केलेलं तर मला 1 रुपये भेटला. आनंद सर आणि वीरेंद्र सरांनी 2 रुपये केले ना, 2 रुपये भेटले. आलं का लक्षात? सो हा रेशो. पण जर काही अशा पद्धतीचा रेशो मेन्शन केला नसेल पार्टनरशिप डीड मध्ये, अग्रीमेंट मध्ये, तर इक्वली वाटायचं. कसं वाटायचं? इक्वली. बघा इथे दिलंय लास्ट लाईन मध्ये. इफ अग्रीमेंट इज सायलेंट ऑन प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग. सायलेंट म्हणजे काय? अग्रीमेंट मध्ये काही दिलेलं नाहीये काय कसं वाटप करायचं.
देन ऑल पार्टनर आर अज्युम ॲज इक्वल पार्टनर, म्हणजे इक्वली वाटून द्यायचं. 90,000 प्रॉफिट झाला, 30,000 वाटून द्या, संपला विषय. सो पहिल्या याच्यात दिले प्रपोर्शन प्रमाणे बघा, इन सर्टन प्रपोर्शन. प्रपोर्शन म्हणजे मी काय सांगितलं, रेशो. मग तो रेशो कशावर डिपेंड असतो हे बघा, मी ते तुम्हाला सांगितलं. कॅपिटल इंट्रोड्यूस, तुम्ही जे काय कॅपिटल इंट्रोड्यूस कराल त्याच्यावर असतो. सर्व्हिस ऑफर, तुम्ही काम किती करताय त्याच्यावर असतो. आता आम्ही तिघही समान काम करतो, त्यामुळे प्रॉफिट शेअरिंग रेशो पण इक्वली घेतो. किंवा गुडविल ऑफ द पार्टनर, एखाद्या पार्टनरचं गुडविल काय आहे. सो या सगळ्या गोष्टींवरती तो रेशो डिपेंड असतो. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी डेफिनेशन मध्ये पण सांगितलंय, जो काय पार्टनरशिप फर्मचा प्रॉफिट आहे तो सगळ्या पार्टनर्स मध्ये काय झाला पाहिजे, डिवाइड झाला पाहिजे, शेअरिंग झाला पाहिजे. कारण ते सगळे पार्टनर आहेत, सगळे जॉईंट ओनर आहेत, सगळे जॉईंटली बिझनेस मॅनेज करतायत. सो सगळे जॉईंटली मॅनेज करतायत, सगळे जॉईंटली रिस्पॉन्सिबल आहेत, रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहेत. सो जो काय प्रॉफिट आहे तो पण सगळ्यांमध्ये वाटला पाहिजे, जो काय लॉस होईल तो पण सगळ्यांमध्ये वाटला जाणार. सो आता बघा ना, समजा सोल ट्रेडिंग कन्सर्नच्या आपली 90,000चा लॉस झाला, तर हा 90,000चा सगळा लॉस कोणाला होणार, सोल ट्रेडरला होणार. पण तेच पार्टनरशिप मध्ये 3 पार्टनर आहेत आणि 90,000चा लॉस झाला. आता काय होणार रे, लॉस शेअर होणार प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली 30,000 30,000 30,000. सो प्रत्येक गोष्टीचे, मग सोल ट्रेडिंग कन्सर्न असू द्या किंवा पार्टनरशिप असू द्या, प्रत्येक गोष्टीचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज असतात. मग तुम्ही बोलाल सर प्रॉफिट झाला तर त्याला एकट्याला भेटणार ना 90,000. तेच तर मी म्हणतोय, ज्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी काही ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज तुम्ही बघायला भेटणार, तुम्ही त्यामध्ये विचार केला तर. सो हा पॉईंट नंबर 10. पॉईंट नंबर 11, टर्मिनेशन ऑफ पार्टनर. सो टर्मिनेशन म्हणजेच काय, एखाद्या पार्टनरला वाटलं की एखादा पार्टनर बरोबर काम करत नाहीये, आलं का लक्षात, किंवा एखाद्या पार्टनरला असं वाटलं, समजा एखाद्या पार्टनरला वाटलं की एखादा काम करत नाही किंवा हा याने काहीतरी फ्रॉड केलाय. सो अशा वेळेला त्याला आपण काढून टाकू शकतो. एखाद्या पार्टनरला स्वतःहून वाटलं मला आता पार्टनरशिप फॉर्म नाही करायचंय, सो तो काय करू शकतो, रिझाईन देऊ शकतो, त्यांनी नोटीस द्यायची. सो ह्या सगळ्या गोष्टी बघा. अ पार्टनर मे रिझाईन ऑन हिज ओन by giving notice to other partner in writing. So पार्टनर ह्या उपाधीपासून तुम्ही टर्मिनेट कधी होऊ शकता, एक तर तुम्हाला रिझाईन करायचं असेल, तुम्ही रिझाईन करा म्हणजे तुम्ही पार्टनर नसणार. दुसरं, द पार्टनर्स मे ऑल्सो रिमूव्ह फ्रॉम द फर्म फॉर फ्रॉडलंट ऍक्टिव्हिटी. जर का एखाद्या पार्टनरनी फ्रॉड केला बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये, सो अशा परिस्थितीमध्ये फ्रॉड केल्यामुळे त्याला काढून टाकलं जाऊ शकतं. सो 3 पार्टनर होते, कोणीतरी फ्रॉड केला, 3चे 2 झाले, बरोबर की नाही. किंवा 5 पार्टनर होते, 5 मधला एक पार्टनर बोलतोय मला आता बिझनेस करायचा नाही आहे, सो त्यांनी रिझाईन द्यायचं, नोटीस द्यायची रायटिंग मध्ये आणि तो पार्टनरशिप मध्ये रेजिग्नेशन घेऊ शकतो. नेक्स्ट सगळ्यात शेवटचा पॉइंट आणि इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे डिझोल्युशन. डिझोल्युशन म्हणजे काय रे, बंद होणे. पार्टनरशिप कुठल्या कारणांमुळे बंद होऊ शकते. सो पहिली गोष्ट म्हणजे पार्टनरशिप कधीही बंद करू शकतो, पार्टनर्स रेडी असतील तेव्हा. समजा 5 वर्ष बिझनेस केला, 5 वर्षांनी पार्टनर्स लोकांना वाटलं अरे आता आपण आपला बिझनेस बंद करूया, पण मग ते करू शकतात. सो पार्टनरशिप साठी काही असा हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. ज्या वेळेला पार्टनर्स मन करेल, त्यांना आता वाटेल की बिझनेस करून कंटाळा आला, आता बिझनेस बंद करूया, सो ते तसं करू शकतात. सो बघा त्यांनी पहिल्या लाईन मध्ये दिलंय, द फर्म कॅन बी डिझॉल्व ऍट एनी टाइम इफ द पार्टनर अग्री टू डू सो. पार्टनर अग्री आहेत ना, मग कधीही त्यांना वाटेल तेव्हा ते डिझॉल्व म्हणजे पार्टनरशिप फर्म बंद करू शकतात. क्लोज डाऊन, डिझॉल्व म्हणजे क्लोज डाऊन. दुसरी गोष्ट आहे, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. समजा एखाद्या पार्टनरची डेथ झाली किंवा एखादा पार्टनर इन्सॉल्वंट झाला. इन्सॉल्वंट म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं, ज्याच्या असेट्स फार कमी आहेत किंवा नाहीच आहेत आणि लायबिलिटी जास्त आहे, त्याला तुम्ही इन्सॉल्वंट बोलणार. त्यानंतर इन्सॅनिटी. इन्सॅनिटी म्हणजे लुनॅटिक, पर्सन ऑफ अनसाउंड माइंड, वेडा झाला. सो ह्या कारणास्तव पार्टनरशिप काय होते, ऑटोमॅटिकली डिझॉल्व. सो हे पण लक्षात घ्या. So the partnership firm gets
automatically dissolve in case of death, insolvency or insanity of any one of the partner unless provided in the partnership agreement about continued existence of the firm in such situation. म्हणजे जर समजा पार्टनरशिप मध्ये रूल बनवलाय त्यांनी, जे काय पार्टनरशिप डीड साइन केली ना एग्रीमेंट, त्याच्यात त्यांनी रूल बनवलाय की तिघांमधलं कोणालाही जरी कोणाची तरी डेथ झाली तरी सुद्धा उरलेल्यांनी पार्टनरशिप कंटिन्यू करायची, असा जर रूल असेल तर ते कंटिन्यू करू शकतात. पण पार्टनरशिप डीड एग्रीमेंट मध्ये जर असा रूल नसेल तर बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ह होणार, बंद होणार. द पार्टनरशिप फर्म ऑटोमॅटिकली गेट डिझॉल्व्ह व्हेन टोटल नंबर ऑफ पार्टनर इन द फर्म रिड्यूस टू वन पार्टनर. हे तर आपल्याला लक्षात राहिलंच पाहिजे. समजा 3 जण होते, पहिले विशाल सर बोलले मी आता पार्टनरशिप मध्ये नाही बिझनेस करणार, मी माझं काय ते बघतो. मग 2 राहिले, पार्टनरशिप करू शकतात का? हो करू शकतात. पुढे मग परत वीरेंद्र सर पण बोलले मी पण पार्टनरशिप नाही करत, मी पण बाबा वेगळा होतो, बरोबर ना, मी माझा बिझनेस करतो. मग आता राहिले कोण? आनंद सर. मग आनंद सर एकटे आता पार्टनरशिप चालू शकतात का? अरे एकटा म्हणजे सोल ट्रेडिंग कन्सर्न, त्याला पार्टनरशिप बोलणारच नाही. सो जेव्हा पार्टनरशिपची मेंबरशिप वन पार्टनर होईल, एकटाच राहिला, अशा वेळेला पार्टनरशिप ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ह होणार. सो सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवा, फार इझी आहे. नक्की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. सो सोल ट्रेडिंग प्रमाणे पार्टनरशिप फर्म पण इम्पॉर्टंट आहे. सो आज आपण काय काय बघितलं, मीनिंग, बरोबर, ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात आलं एकापेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी 2, जास्तीत जास्त 50 इंडिव्हिज्युअल एकत्र येऊ शकतात आणि पार्टनरशिप फर्मची सुरुवात करू शकतात. जो काय प्रॉफिट होईल तो त्यांना शेअर करावा लागणार, हे आपण बघितलं. डेफिनेशन बघितली, डेफिनेशन मध्ये पण तेच आहे बघा, शेअर द प्रॉफिट ऑफ बिझनेस. त्यानंतर काही इम्पॉर्टंट टर्म बघितल्या, पार्टनर, पार्टनरशिप फर्म, फर्म नेम आणि पार्टनरशिप डीड आणि अग्रीमेंट म्हणजे काय. त्यानंतर आपण फीचर्स बघितले. सो पूर्ण व्हिडिओ नीट गो थ्रू करा. काही डाऊट असेल तर नक्की मला विचारा. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू, बाय.